1 जानेवारीपासून बंदी झाल्यावर 5 वर्ष झाली, परंतु कुठेही पर्ससीन मासेमारी बंद झाली आहे किंवा थांबली आहे असं आम्हाला तरी वाटत नाही आहे. हा त्यांचा गुन्हा नाही आहे, त्यांनी पोट भरण्यासाठी हे केलेलं आहे. सुरुवातीला हे बंद नाही यायच्या आधी शासन लायसन देत होतं, त्यावेळी लोकांनी जे काही कर्ज घेतले आणि बोटी केली, अचानक सरकारने लायसन द्यायचं बंद केलं, त्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे. पारंपरिक मच्छीमारांनी जो सगळा पर्ससीन विरोधात काही वर्षांपूर्वी संघर्ष केला होता, त्यानंतर सततच्या आंदोलनानंतर आणि पाठपुराव्यानंतर पर्ससीन मासेमारीवर समवंशी समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर नवा जो आत्ता कायदा आला त्या कायद्यानुसार काही बंधनं आलेली आहेत. परंतु मुळात मुद्दा असा आहे की पर्ससीन मासेमारीवाल्यांचा दावा असा आहे की एकूण मत्स्योत्पादन जे आहे त्या मत्स्योत्पादनाच्या फक्त 10-11%च मासेमारी, ज्या काही मासेमारी पद्धती आहेत ती तेवढी 10 किंवा 11%च मासेमारी एकूण उत्पादनाच्या पर्ससीनद्वारे केली जाते आणि बाकी बहुतांश मासेमारी ही ट्रॉलर्सद्वारे आणि उरलेली पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्यांच्याद्वारे केली जाते. मी आता खास या मोर्याचा धोंडा इथून जे सगळे दांडी आणि आसपासच्या भागातले मच्छीमार जे कित्येक वर्षांपासून पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय करतात त्यांच्याबरोबर आहे. माझ्याबरोबर आहेत मिथुन मालणकर, जे पारंपरिक मच्छीमार आहेत आणि पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न मांडत आलेले आहेत आणि त्यांच्याविषयी आपण बोलणारच आहोत त्यांच्याबरोबर. पण एकंदरीतच पारंपरिक मासेमारीची पद्धत एवढी रिस्की आहे तशी पाहता की एखाद्या छोट्याशा होडीतून खोल समुद्रात जावं लागतं त्यांना. वारा असतो, त्याच्यानंतर लाटांना उधाण आलेलं, समुद्राला उधाण आलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये हे लोक मासेमारीला जातात. प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेला 4:30-5 नंतर ही मासेमारी करायला ते बाहेर पडतात. आता तुम्ही ज्यावेळी जाळं मारता ना किंवा जाता त्यावेळी ते असं पर्ससारखं राहत नाही, त्याचं पसरतं ना, तुम्हाला ते ओढावं लागतं. पर्ससीन म्हणजे पर्ससारखं. आपण भिंत असते ना, आमचं जाळं असं उभं राहतं पाण्याच्या ह्याच्यावर, हे तळ हा असं उभं राहणार, त्याला फक्त मासा येऊन असं जर चालत असला त्याच्या जाळ्याच्या दिशेने आला तरच तो हे जाणार. तुम्ही असं गोळा करत नाही, कव्हर करत नाही, म्हणजे माशाला बाहेर जायला मुभा आहे. हो, त्याला कुठे जायचं तिकडे जाऊ शकतो आणि फुल साईज झालेलाच मासा आम्हाला मिळणार. तुमच्या जाळ्यामध्ये मत्स्यबीज हे अडकू शकत नाही. सव्वा दोन इंचाच्या जाळ्यात मग काहीच अडकणार नाही. म्हणजे एकदम ही सेफ्टी फिशिंग आहे, समुद्राच्या म्हणजे पर्यावरणासाठी पूरक आणि शाश्वत मासेमारी आहे. आपली मासेमारी ही शाश्वत आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या चाललेली आहे आणि पिढ्यानपिढ्या अशी जर चालली तर पुढे पिढ्यानपिढ्या चालेल अशी मासेमारी आहे ही. गिल्लेट पारंपरिक मच्छीमार जी करतोय ती. सूर्य मावळतीला जात असतो आणि हे पारंपरिक मच्छीमार आपला किनारा सोडून जवळपास खूप तासभराचा प्रवास करून समुद्रात आलेले असतात. आता आम्ही आलेलो आहोत तळाशीलच्या जवळ, म्हणजे दांडीपासून जे निघालो ते जवळपास तळाशीलच्या जवळ आलेलो आहोत आणि सूर्य पूर्णपणे मावळायच्या आत हे जाळं सोडायचं असतं समुद्रात आणि तसं आता जाळं सोडण्याचं काम सुरू आहे. मिथुन आणि त्यांचे सहकारी आता जाळं सोडत आहेत. आज वारा आहे भरपूर आणि त्यामुळे मासे किती मिळतात याची काही खात्री नाही आहे. ते अंदाज आता थोडक्यात मासेमारी ही सुद्धा एक प्रकारचा जुगारच म्हटला पाहिजे, कारण मिळाले तर मिळतात, नाही तर नाही मिळत. हे जाळं मारून बराच कालावधी आम्हाला झालेला आहे, जवळपास तासभराचा कालावधी झाला ना मिथून? अर्धा पाऊण तास तर झाला. पाऊण तास. आता जाळं ओढायची खेचायची वेळ झाली आहे का? हो, सगळे लोक आता सगळे लोक पारंपरिक मच्छीमार जे आहेत ते जाळं खेचायला सुरुवात करतायत आणि तसं याही बोटीवरचं जाळं आता खेचलं जाणार आहे. आता बघूया की जाळ्यात काय मिळतंय, आज यांचं नशीब त्यांना किती साथ देत आहे. जाळं ओढायला सुरुवात केलेली आहे. आता त्या आपण बघतो की या जाळ्यामध्ये त्यांना थोडंफार इथे मासे दिसायला सुरुवात झालेली आहे. बांगडे मिळत आहेत, त्यामुळे बघूया आता आपण आता किती या जाळ्यामध्ये त्यांचं नशिबाने किती मिळत आहेत. एवढे तर दूर आलेले आहात ते सगळे लोक. आचऱ्याच्या आसपास म्हणजे किनाऱ्यापासून मिथून किती आलेलो आहोत आपण? जवळपास मालवण पासून आपण 20 किलोमीटर लांब आलो. मालवण पासून 20 किलोमीटर लांब इथे समुद्रात हे पारंपरिक मच्छीमार आलेले आहेत. मिथून, पहिली गोष्ट, पर्ससीन मच्छीमारांचं असं म्हणणं आहे की एकूण उत्पादन जे आहे मच्छीमारांचं त्यातले फक्त 10-11% ते मारतात
आणि बाकी सगळा कॅच हा ट्रॉलर्स फिशिंग आणि पारंपरिक मच्छीमार किंवा वेगवेगळ्या मच्छीमारांचा आहे, तरीसुद्धा तुमचा आक्षेप का आहे त्यांना? त्यांचं हे बोलणं तसं चुकीचंच आहे. आता तर आपण पाहिलं असता की सध्या जी मासेमारी, आपण जर ट्रॉलिंग फिशिंगमुळे जर जास्त मासेमारी होत असं जर ते म्हणत असतील, तर सध्याची बंदरामधली जर स्थिती पाहिली तर काही वर्षापूर्वी आमच्या मालवण बंदरामध्ये 200 ते 250 ट्रॉलिंग फिशिंगच्या बोटी अस्तित्वात होत्या. आता तर हातावर बोटावर मोजण्या इतक्या 40 ते 45 किंवा 50 बोटीच मासेमारी करतायत. एवढेच ट्रॉलर? हां, एवढ्याच बॉटम ट्रॉलिंगच्या मासेमारीच्या बोटी राहिल्यात आणि पूर्णतः सगळ्या बोटी तर आता ज्या चालू आहेत त्यासुद्धा बंद होण्याच्याच अवस्थेत आहेत. म्हणजे बॉटम ट्रॉलिंगला मासे मिळणंच कमी झालं आहे. का आहे असं का झालं? बॉटम ट्रॉलिंगला मासे जर पर्सिनेटची बेशुमार मासेमारी तर होतेच आहे, त्याशिवाय अतिक्रमण चाललं आहे, परराज्यातल्या बोटींचं अतिक्रमण चाललं आहे, ते पर्ससीन असतील किंवा हायस्पीड ट्रॉलरचे असतील किंवा LED असतील, त्याच्यामुळे मासेच मिळणं दुर्पस्त झाल्यामुळे आता स्थानिक जे बॉटम ट्रॉलिंगच्या बोटी आहेत त्यांना मासेच मिळत नाहीत आणि मिळालेल्या मास्यांना तेवढा भावसुद्धा मिळत नाही, कारण पर्ससीनचा मासा एवढा मार्केटमध्ये येतो आहे की त्याला भाव मिळणं म्हणजे एकदमच कमी झाला आहे. जर 10 रुपयाची वस्तू आता 2 आणि 3 रुपयाला जर विकली जात असेल तर बॉटम ट्रॉलिंग किंवा मासेमारीचा जो खर्च आहे, इंधन खर्च आहे, तो त्याच्यातनं निघत नसेल तर मासेमारी करायची कशी, असा प्रश्न मच्छीमारांवर आलेला आहे. त्याच्यामुळे बॉटम ट्रॉलिंग ही पूर्णतः बंद होतच आलेली आहे असं मला वाटतंय. पण मिथून दुसरं त्यांचा असा युक्तिवाद आहे की ते सुद्धा आधी पारंपरिक मच्छीमार होते आणि मग ते आधुनिकीकरणाकडे वळले, कारण त्यांना सुद्धा या परप्रांतीय बोटींचा त्रास झाला. अशा वेळेला तुम्ही लोक आधुनिकीकरणाकडे का वळत नाहीत? म्हणजे काय येतो तुम्हाला, काय प्रॉब्लेम आहे की पर्ससीन, मिनी पर्ससीन करणं हे तुम्ही का स्वीकारत नाही ही आधुनिक मासेमारी पद्धती? आधुनिक मासेमारी पद्धत ही शाश्वत नाही आहे. पारंपरिक मच्छीमार पद्धत ही कित्येक पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि आम्ही ती पाहतोय. आमच्या वडिलांनी केली, आजोबांनी केली आणि आता आम्ही करतोय, परंतु त्याच्यात ती शाश्वत पद्धत आहे जी जर चालू राहिली. तुम्हाला जास्ती पैसे नको आहेत का? म्हणजे असा दावा केला जातो की का तुम्ही एवढं पैसे या व्यवसायातून पैसे मिळवण्याचा मार्ग आधुनिकीकरणाकडून असताना तुम्ही का वळत नाही या व्यवसायात? मी लहानपणी शाळेत जात होतो तेव्हा एक गोष्ट वाचली होती की एका म्हातारीकडे एक कोंबडी होती, ती रोज एक सोन्याचं अंड द्यायची आणि ती ते विकून ते आपल्या जे काय असेल ते रोजीरोटी किंवा चालवायची. ते एका तिला हव्यास झाला की बाबा ती कोंबडी एकदा कापायची आणि ती सगळी अंडी एकदाच काढून घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण तो हव्यास जर केला आणि जर असं पर्सनेटची मासेमारी करून आपण ते सगळे मासे एकदाच काढू आणि एकदाच श्रीमंत होऊ असं जर म्हटलं तर ती कोंबडीसुद्धा राहणार नाही आणि ते अंडसुद्धा राहणार नाही. पूर्णतः मासा हा नष्ट होऊन जाईल आणि तो त्यांनासुद्धा त्याचा फायदा होणार नाही ना पारंपरिक मच्छीमारांना फायदा होणार नाही. जर पर्ससीन मासेमारी जर आपण सर्वांनी सरसकट पर्ससीन मासेमारी केली तर मासा एवढा असेल, तो मासा घेण्यासाठी किंवा तो ठेवण्यासाठी आपल्याकडे तेवढे प्रोसिजर नाही आहे. मालवणमध्ये एक सुद्धा शीतगृह नाही आहे जी बाबा काहीतरी करून आपण पकडलेला कॅच जर प्रोसेसिंग करून बाबा ठेवू, कोल्ड स्टोरेजला ठेवू, अशा सुधारणा कुठच्याही बंदरामध्ये मला तर इतक्या वर्षाच्या एवढ्या कालावधीत आपण आता एवढं मालवण बंदर आहे किंवा देवगड आहे किंवा वेंगुर्ला आहे, आता इथे एकही कोल्ड स्टोरेज नाही की बाबा एका वेळी जर एवढा कॅच झाला तर तो कुठे ठेवायचा, तो कुठे. आता तुम्ही जर एका वेळी कॅच झाला तर जेव्हा पारंपरिक मच्छीमारांना मासा मिळतो आणि इतर बोटींना जेव्हा मासा मिळतो तेव्हा अक्षरशः माशाचा खच जातो. मालवणमध्ये अक्षरशः माशाचा खच पडतो, तिथे एक कवडी मोलाने मासा विकला जातो. असं जर सगळ्यांनीच पर्ससीन मासेमारी करायची ठरवली तर मासा घेणार कोण आणि माशाचा तर होणार काय? पर्ससीन मासेमारीचा कालावधी सरकारने कमी केला आणि तो 4च महिने त्यांना परवानगी दिली या मासेमारीसाठी. त्याचा परिणाम सकारात्मक जाणवला का तुम्हाला? म्हणजे आधीचा पर्ससीनचा कालावधी जो होता आणि नंतर सध्याचा कालावधी जो 4च महिने त्यांना, त्याचा काही परिणाम तुम्ही जाणवलाय का तुमच्या? सकारात्मक परिणाम आहेच. थोड्या प्रमाणावर मासेमारी थोडासा बंधन त्यांच्यावरती येतं पर्ससीन बंदी कालावधीत, तेवढी त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे तेवढंही बंधन आलेलं नाही, नियंत्रण कक्ष नाही, सगळंच काम फिशरीज खात्याला पाहावं लागतं. त्याच्यामुळे तेवढी कायदा पर्ससीन मासेमारी अजूनही चालते आणि आजही चालते. जरी तुम्ही म्हणत असाल की जानेवारी महिना आहे, हा 1 जानेवारी पासून बंदी झाल्यावर 5 वर्ष झाली, परंतु कुठेही पर्ससीन मासेमारी बंद झाली आहे किंवा थांबली आहे असं आम्हाला तरी वाटत नाही आहे.
म्हणजे तुम्हाला समुद्रात दिसतात पर्ससीन रेग्युलरली आजही पर्ससीन मासेमारी चालू आहे, आत्ताही चालू आहे. जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या बोटी LED मासेमारी करतायत, हे आम्ही पुराव्यानिशी सुद्धा सिद्ध करू शकतो. आता सुद्धा त्यांच्या बोटी आम्ही दाखवू शकतो. त्या कुठच्याही बंदरामध्ये बोटी नाही आहेत, त्या बोटी बाहेर आहेत आणि LED मासेमारी करतायत, हे आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. कारण त्यांना माहित आहे की जानेवारी नंतर पर्ससीनला मासे मिळत नाहीत. LED लाईट्स लावल्याशिवाय पर्ससीनला मासे मिळणार नाहीत हे पर्ससीन धारकांना सुद्धा माहित आहे आणि जो मच्छीमार आहे त्याला सुद्धा माहित आहे. म्हणजे LED परराज्यातलेच बोटी करतात असं नाही, आता LED स्थानिक पर्ससीन वाले पण 100% स्थानिक पर्ससीन. सिंधुदुर्गात तर जवळपास रत्नागिरीच्या बोटी आणि मालवण सिंधुदुर्गातल्या किरकोळ बोटी आहेत. सिंधुदुर्गात एक 25-50 बोटी असतील आणि रत्नागिरीच्या मोस्टली महाराष्ट्रातल्याच बोटी सध्या तरी सिंधुदुर्गात LED लावतात. आता थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल सुद्धा की किनाऱ्यावर आता तुम्हाला इकडनं बोटीमधनं दिसतील सुद्धा LED लाईट्स पेटलेल्या. फक्त त्यांचं एवढंच आहे की फिशरीज खातं सांगतंय की LED केंद्राच्या हद्दीत होत आहे आणि केंद्राच्या हद्दीत ते मासेमारी करतायत, पण केंद्राच्या हद्दीत सुद्धा LED साठी बंदी आहे. मी गेल्या वर्षी 10 एप्रिल मार्चमध्ये उपोषण केलं होतं सिंधुदुर्ग फिशरीज कार्यालयाच्या समोर. माझी फक्त एवढीच मागणी होती की 1 जानेवारीपासून जर महाराष्ट्रात बंदी कालावधी असेल, महाराष्ट्रातल्या बोटी पर्ससीन बोटींसाठी जर बंदी कालावधी असेल तर त्या केंद्राच्या हद्दीत जाऊन LED किंवा पर्ससीन मासेमारी करू शकतात का, होय किंवा नाही, हे मला फक्त लेखी उत्तर द्या. आजपर्यंत सुद्धा वरिष्ठ मत्स्य आयुक्तांनी मला ते लेखी उत्तर दिलेलं नाही. होय किंवा नाही करू शकतात का एवढंच मी विचारलं होतं, परंतु अजूनही मला ते काही उत्तर देत नाहीत. LED मासा भाजून निघतो अक्षरशः म्हणजे मासा दृष्टीहीन केला जातो LED मुळे मासा दृष्टीहीन जातो. माशाचं जर तुम्ही त्या पाहिलं, जर जो मासा जो LEDचा मासेमारी केलेला मासा जो असतो तो तुम्ही पाहिला तर अक्षरशः त्यांचे डोळे सफेद पडलेले असतात. आता LED मासेमारी चालू झाल्यानंतर आता पारंपरिक मच्छीमारांना अक्षरशः 1-1 किलोमीटरवर कुठेतरी समुद्री कासव असं उभून डोळे फुटून उभताना दिसणार असं रेग्युलरली आम्हाला पाहायला मिळतं. जेव्हापासून LED मासेमारी चालू झाली आहे तेव्हापासून अशी कासवांचं किंवा तुम्ही जेलीफिशचा प्रादुर्भाव म्हणा, जेलीफिश जेव्हा कासवं मारायला सुरुवात झाली तेव्हापासून जेलीफिशचा एवढा प्रादुर्भाव वाढला आहे की अक्षरशः मच्छीमार हैराण झाले आहेत की मग ते ट्रॉलिंग असेल किंवा पारंपरिक असतील की अक्षरशः ट्रॉलिंगमध्ये किंवा पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये एवढे जेलीफिश येतात की मासेमारी करणं सुद्धा आम्हाला कठीण झालेलं आहे. जाळी खराब होत आहेत आणि जाळं टाकल्यानंतर ते खेचताना सुद्धा एवढा त्रास होतो की मासेमारी नको असंच वाटतंय आम्हाला. राजकीय वरदहस्तामुळे ही मासेमारी LED किंवा आणखी अशा प्रकारच्या चालू आहेत का? 100% राजकीय हस्तक्षेपामुळेच या LED मासेमारीला, नाहीतर आता एवढं पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने एवढे कायदे आणि एवढ्या तरतुदी असून सुद्धा जर ही मासेमारी बंद होत नसेल तर असे कायदे आणि तरतुदींचा उपयोग तरी काय होणार. आणि आपण जर असंच जर चालू राहिलं तर त्याचा म्हणजे तुम्ही सर्वजण ही मासेमारी चालू ठेवून किंवा त्यांना वरदहस्त करून हे सगळं संपवायच्या मागेच आहात का? समुद्र की संपूर्ण समुद्र हेच करायचं आहे का, संपवायचंच आहे का, असं काही त्यांचा हेतू आहे का? कारण बऱ्यापैकी तुम्ही बघितलं की राजकीय लोकांच्या सुद्धा पर्ससीनच्या बोटी बऱ्यापैकी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा वावर या मासेमारीवर आहे. कारण मासेमारी ही अमर्याद म्हणजे त्याला कुठेही आपण म्हणतो थोप नाही आहे, कुठे काय नाही, आपल्याला काही करायचं नाही आहे. तुम्ही जर पर्ससीन बोट केली असेल तर तुम्हाला फक्त एक कामगार ठेवायचा आहे, त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी मॅनेजर ठेवायचा, बाकी सगळं ते तुम्हाला तो खलाशी आणि त्यांचा तो ते सगळं ते करणार. फक्त एक मॅनेजर असणार, तो तुमचा त्यांना काय पाहिजे बर्फ किंवा काय असेल ते पाहणार, मासे आले की तो मासे तो देणार कुठच्या तरी व्यापाऱ्याला, ते तेवढंच करायचं, बाकी तुम्हाला काय करायचं. त्याच्यामुळे अमर्याद लोक मासेमारीमध्ये घुसले, ज्यांचा मासेमारीशी समुद्रातल्या पाण्याशी संबंध नाही, ज्यांना समुद्रात कुठच्या प्रकारचे मासे मिळतात हे यांची नावं सुद्धा माहीत नाही, अशी लोक मासेमारीसाठी उतरलेली आहेत. आपण बघतोय की राजकीय लोकांच्या, मला तर माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच लोकांच्या राजकीय लोकांच्या पर्ससीनच्या बोटी आहेत. पारंपरिक मासेमारी कुणीही करू शकत नाही, ज्याची नाव समुद्राशी जुळलेली आहे
असाच माणूस आणि असाच हे लोक ही पारंपरिक मासेमारी करू शकतात, अन्यथा कोणीही पारंपरिक मासेमारी करू शकत नाही. आता मिथुनच्या या सगळ्या बोटीतलं जाळं ओढून झालेलं आहे आणि आज त्यांना बांगडा मिळालेला आहे आणि जवळपास 1.5 तास लागला हे जाळं वरती आणायला. 1.5 तासाहून जास्ती वेळ गेला आणि आता आम्ही या समुद्रातून पुन्हा किनाऱ्याकडे निघालेलो आहोत. सरकार म्हणतंय की पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी आम्ही हा नवा कायदा आणलेला आहे, मासेमारी अधिनियमात सुधारणा केलेली आणि पर्ससींवर बंदी आणलेली आहे. पण मग ते पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी असेल तर मग LED का चालू आहेत, तर मग पर्सेसिंग अजूनही का चालू आहे बेकायदा, मुदतीच्या बाहेरही, तर मग परराज्यातल्या बोटी येऊन का एवढ्या प्रमाणात बेसुमार मासेमारी करतायत, का हाय स्पीड ट्रॉलर्स इथे आसपासच्या सगळ्या समुद्रामध्ये धुमाकूळ घालतायत, याच्यावर काय कारवाई होणार आहे का? ती कारवाई जर झाली तर तुमचा कायदा पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी आहे असं म्हणता येईल. अन्यथा नुसते कायदे करून आणि नुसते पारंपरिक मच्छीमारांना बाब दिलासा असं नुसतं म्हणून चालणार नाही. आणि त्यामुळे जर येत्या काळामध्ये पर्ससीन मच्छीमारांच्या आंदोलनामुळे जर मासेमारी बंदीचा कालावधी पर्ससीनचा वाढवण्यात आला किंवा त्यांना जानेवारीनंतरही मुभा देण्यात आली आणि मग जर पर्ससीन बेसुमार चालू झालं तर पुन्हा एकदा जसा संघर्ष आधी उभा राहिला होता, हा संघर्ष हिंसक झाला होता पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमारांचा, तसा संघर्ष पुन्हा उभा राहू शकतो. हा एक इशारा पारंपरिक मच्छीमारांचा सरकारला म्हणजे हा न बोलता दिलेला इशारा आहे. त्यामुळे सरकारने हे ओळखून योग्य ती कारवाई अवैध मासेमारीविरोधात करणं गरजेचं आहे. तर या सगळ्यांचं समाधान होऊ शकतं, नाहीतर मग ही आंदोलनं प्रतिआंदोलनं सुरूच राहतील, हे मात्र नक्की. नागरिक न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला पण फॉलो करा.